नाशिक महापालिकेची मोठी कारवाई, फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यात आले। नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शनिवारी मोठी मोहीम राबवून शहरातील महत्त्वाच्या मार्गावरील हातगाड्या आणि अनधिकृत दुकानांवर कारवाई केली। महापालिका आयुक्त मनीषा खत्री, उपआयुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या आदेशानुसार तसेच विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। रविवारी कारंजा ते बोरपट्टी, फुलबाजार, दहीपूल, मेन रोड, भद्रकाली व दूध बाजार परिसरात ही मोहीम राबवण्यात आली। रस्ते व फुटपाथ अडवून ठेवलेल्या हातगाड्या व अतिक्रमित साहित्य हटवण्यात आले। कारवाई दरम्यान जमा केलेले अंदाजे 1 ट्रक साहित्य आडगाव गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले आहे। या कारवाईत पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल, जगन्नाथ हमारे, संजय सूर्यवंशी, सुनील कदम, बापू लांडगे यांचा सक्रिय सहभाग होता। महापालिकेच्या या मोहिमेमुळे परिसरातील वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक मार्गावरील अडथळे दूर होण्यास मदत झाली असून पुढील काळात ही मोहीम सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे।